गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। शाळेच्या शेजारी खुलेआम बार सुरू, प्रशासन मूग गिळून गप्प, नियम अटी आणि शर्तीचा बिनधास्त भंग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि महापालिकेची दखल शून्यता धक्कादायक। नमस्कार, मी धनंजय पवार, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो। शैक्षणिक संस्थांच्या शेजारी खुलेआम बार व डान्स बार सुरू असून कायद्याचे उल्लंघन होऊनही उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि महानगरपालिका यांचे डोळे बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। ज्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व शिकवणाऱ्या शाळा आहेत, त्याच परिसरात रात्री उशिरापर्यंत डान्स बारमध्ये अश्लील नृत्य आणि दारू विक्रीचे धंदे जोरात सुरू आहेत। पोलिसांना या गैरप्रकारची माहिती असूनही हप्त्यांच्या बदल्यात ते दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे। पालकांच्या लाजिरवाण्या स्थिती, शाळेच्या समोरून मुलांना घेऊन जाणारे पालक बारकडे बोट दाखवत विचारणारी मुलं ऐकत लाजिरवाणी अवस्था अनुभवत आहेत। हे हॉटेल आहे का, या निरागस प्रश्नाला टाळण्यासाठी मुलांना पालक ओढून येतात। कायद्याविरोधात सुरू असलेले बार्स, कल्याण संत सेना चौक ते अहिल्याबाई चौक रस्त्यावर शाळेजवळ 3 बार, त्यातील काही लेडीज बार। नेतिवली कल्याणमध्ये महापालिकेच्या उर्दू शाळेसमोर दारू व दुकान आणि बार। डोंबिवली इंग्रजी शाळेजवळ बार आणि वाईन शॉप। पनवेल सेंट झेवियर इंग्लिश हायस्कूल लगत गोल्ड नाईट बार, बाजूलाच आणखी 2 बार। एकाचा मनसे कार्यकर्त्यांनी बाहेरून निषेध करत तोडफोड केली। कायदे काय सांगतात पाहूया। शाळा, धार्मिक स्थळे, बस स्थानके, राष्ट्रीय महामार्गापासून 75 मीटरच्या आत दारू विक्रीस बंदी, 100 यार्डच्या आत तंबाखूजन्य पदार्थास विक्री बंदी। शिक्षण विभागाचा आदेश 10 फेब्रुवारी 2021। बार सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची अनिवार्य परवानगी आवश्यक, पण वास्तव काय? अनेक बारकडे विना परवाना व्यवसाय सुरू, उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नाही। पोलीस आणि महानगरपालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष। प्रशासन गप्प काय? डान्स बारवर कारवाईसाठी पूर्वी गृहमंत्री R पाटील यांनी विशेष मोहीम राबवली होती, पण आज मात्र तेच बार खुलेआम सुरू असून पोलिसांच्या आश्रयाने फोफावले आहेत असा सवाल नागरिक करत आहेत। नागरिकांचा सवाल, शाळेजवळ डान्स बार कसे सुरू? जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क आयुक्त आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्काळ याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून उत्तरदायी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। भेटूया पुन्हा नवीन बातमीमध्ये। नमस्कार।